हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण शाब्दिक उदाहरणे सोडवूया. बघा, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. वडिलांचे वय 45 वर्ष, तर मुलाचे वय किती? वडिलांचे वय किती आहे? 45 वर्ष. मग इथे आपण 45 लिहूया. मुलाचे वय किती आपल्याला माहीत नाही, ते आपल्याला काढायचे आहे. मग आपण मुलाचे वय काय करूया? एक्स मानूया. एक्स मानू. आता मुलाचे वय आपल्याला काढायचं आहे, बरोबर? इथे आपल्याला मुलाचे वय लिहायचं आहे. मग आता वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. म्हणजे मुलगा जो आहे तो वडिलांपेक्षा 3 पटीने जास्ती आहे, मोठा आहे, लहान आहे, वडिलांचे वय जास्ती आहे. म्हणजे मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. म्हणजे एक्स, मुलाचं वय एक्स गुणुले 3 पटीने वडिलांचे वय जास्ती आहे, म्हणजे बरोबर 45. मग आता काय करायचं? एक्स आणि 3चा गुणाकार होतो का? नाही होणार. इथे जर एक्स असता तर गुणाकार झाला असता, पण तसं नाही आहे. एक्स हे मुलाचं वय आणि 3 पटीने जास्ती वडिलांचं वय आहे. मग एक्स इथेच ठेवायचा. एक्स बरोबर 45 तसेच लिहायचे आणि इथे गुणुले 3 आहेत, मग इथे भागिले होणार. मग आता यांचा भागाकार. 3 एके 3, 3 एके 3, 1 राहिला 15, 3 पाची 15, म्हणजे एक्स बरोबर किती? 15. मग मुलाचे वय किती? 15 वर्ष. मग आता तेच गणित हे इथे आहे. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलाचे वय 15 वर्ष, तर वडिलांचे वय किती? आता वडिलांचे वय विचारलं आहे. हेच गणित आहे. मुलाचं वय दिलं आणि वडिलांचे वय विचारलं. मग आता मुलाचे वय किती दिलं? 15 वर्ष. वडिलांचे वय आता आपल्याला ते मानावं लागणार. एक्स मानू. मग आता गणित तसंच एक्स गुणुले 3 होतं. मग आता मुलाचे वय आपल्याला दिलं आहे. मग आता एक्सचं आपल्याला काढायचं आहे. मग आपण पहिला एक्स लिहूया. वडिलांचं वय बरोबर मुलाचं वय किती आहे? 15 वर्षे गुणुले 3, तिप्पट आहे. मग आता काय होणार? एक्स बरोबर किती येणार? 15 त्रिक 45. म्हणजे वडिलांचं वय किती? 45 वर्ष. आलं की नाही बरोबर? चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.